नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांचा गेम केलेला आहे। शिंदेंच्या या ठिकाणी शिंदेंचा अक्षरशः सुपडा साफ झालेला आहे। एकही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला नाही। भाजपनेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला या ठिकाणी जबर धक्का दिला आहे। मित्रांनो, काय घडले नेमकं सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। राज्यात एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी प्रचाराची रणधुमाळी चालू आहे, तर दुसरीकडे नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। एकूण 288 नगरपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती। या निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीने बाजी मारली आहे, तर महाविकास आघाडीला या ठिकाणी जबर धक्का बसला आहे। दरम्यान अनेक ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षांची सरशी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही नगरपालिकात तर निकाल स्पष्ट झाले असून जल्लोषाला सुरुवात झाली आहे। असे असताना धुळे जिल्ह्यात मात्र महायुती आघाडीचा घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला मात्र जबर धक्का बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा या ठिकाणी सुपडा साफ झालेला आहे। हाती आलेल्या निकालानुसार शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा सुपडा साफ झालेला आहे। शिवसेना पक्षाला या ठिकाणी खाते देखील खोलता आले नाही। येथे महायुतीमधील भाजपा विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत येथे होती। याच निवडणुकीत भाजपनेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाणी पाजल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।